नमस्कार, स्वागत आहे आपलं टेक अनिकेत मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा. आणि तुमचे सर्वांचे मनापासून आभार. तर आपल्या चॅनलचे 2000 सबस्क्राईब पूर्ण झाल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद आणि मनापासून आभार. तर आपण आज एक महत्त्वाची अशी योजना बघणार आहोत. तर त्या योजनेचं नाव असणार आहे मोफत शिलाई मशीन योजना. तर या योजनेचा अर्ज प्रक्रिया, पात्रता, कागदपत्र, अर्ज आणि अटी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहोत. तर व्हिडिओ 7 ते 8 मिनिटाचा असणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दाखवण्यात आलेली आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल. तर हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मोफत शिलाई मशीन योजना. तर याचे लाभार्थी असणार आहे राज्यातील गरीब कुटुंबातील महिला. आणि लाभ काय मिळणार आहे, तर मोफत शिलाई मशीन मिळणार आहे. तर या योजनेचा उद्देश काय, तर महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे. सर्वात महत्त्वाचे येथे पॉईंट म्हणजे अर्ज आपल्याला कसं करायचं आहे. तर अर्ज ऑफलाईन असणार आहे, हे एक लक्षात असू द्या. तर याच्यामध्ये लाभार्थी जे काही, तर या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे, तर ग्रामीण तसेच शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील बेरोजगार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर या योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ, तर याच्यामध्ये आपल्याला काय काय लाभ मिळणार आहेत. तर आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील निराधार महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात येते, जेणेकरून महिला घरी बसून आपल्या परिसरातील नागरिकांचे कपडे शिवून पैसे कमवू शकतील व आपल्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील. तर गरीब महिलांना मोफत शिलाई मशीन येथे देण्यात येते. तर जे काही मोफत शिलाई मशीनची जे काही योजना आहे, तर त्याच्या अंतर्गत आवश्यक पात्रता. तर आवश्यक पात्रता म्हणजे ते लागणार आहे की अर्जदार आहे. तर अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. तर महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असणं आवश्यक आहे. तर अशा महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात. तर या योजनेच्या जे काही अटी आहेत, तर इथे बघू शकता तुम्ही, फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्राच्या अटी व शर्ती. तर याच्या अटी शर्ती येथे दाखवण्यात आलेल्या आहेत. तर केवळ महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल. तुम्ही महाराष्ट्रातील महिला असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाईल. तर दुसरं येथे दाखवण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र राज्यातील बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. अर्जदार महिला आर्थिकदृष्ट्या व गरीब कुटुंबातील बेरोजगार महिला असणे आवश्यक आहे. तर या योजनेच्या अशा अटी आणि शर्ती येथे दाखवण्यात आलेल्या आहेत. आणि अजून भरपूर साऱ्या अटी येथे दाखवण्यात आलेल्या आहेत. तर त्या अटी अशा आहेत की अर्जदार महिलेचे वय 20 ते 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. वय वर्षे 40 वरील महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही. तर शिलाई मशीन योजनेचा लाभ फक्त महिलांना दिला जाईल. राज्यातील पुरुषांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. आणि खाली दाखवल्याप्रमाणे अर्जदार महिलेचे जे काही कुटुंब आहे, त्यांचे वार्षिक उत्पन्न 1.2 लाखाचे म्हणजे 1,20,000च्या जास्त नसावे. तर अशाच महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. आणि तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं जे काही अर्जदार महिला आहे, त्याच्याकडे शिवणकाम प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील विधवा अपंग महिलांना प्राधान्य देण्यात येईल. तर आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील विधवा आणि अपंग महिलांना सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येईल. तर त्यांचा अर्ज लवकर स्वीकारण्यात येईल आणि त्यांना मशीन लवकर देण्यात येईल. तर केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे एखाद्या शिलाई मशीन वाटप योजनेअंतर्गत अर्जदार महिलांनी लाभ मिळवला असेल, तर अशा परिस्थितीत या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. तर सरकारी नोकरी जे महिला असतील त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर अर्जदार महिला विधवा असल्यास महिलेच्या अर्जासोबत पतीचे मृत्यू प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे. अर्जदार महिला अपंग असल्यास अर्जासोबत अपंग प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तर एकाच कुटुंबातील एकच महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते. आता झाला अटी आणि शर्ती. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या योजनेला कोणते कोणते कागदपत्र लागणार आहे. तर येथे संपूर्ण कागदपत्र दाखवलेले आहे. तर आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी पुरावा, वीज बिल, मोबाईल क्रमांक आणि ईमेल ID आणि पासपोर्ट आकाराचा फोटो, बँक खात्याचा तपशील,
महिला विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, महिला अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र आणि कुटुंबाचा उत्पन्न दाखला. तर अशा प्रकारचे कागदपत्र लागणार आहेत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील महिलांना शेअर करा, त्यांना या योजनेची माहिती कळेल. तर भरपूर अशा महिला आहे की त्यांना ही योजना अजून माहीतच नाही आहे. तर या योजनेची त्यांना माहिती कळेल आणि ते सुद्धा शिलाई मशीन योजनेच्या अंतर्गत मोफत शिलाई मशीन घेऊ शकतील. तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर या योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणं, तर येथे सुद्धा तुमचे अर्ज कधी कधी रद्द होतात. तर ते कारण काय आहे, तर ते कारण आपल्याला अगोदरच कळले तर आपले अर्ज रद्द होणार नाही. तर याच्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्जदार महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी नसल्यास अर्ज रद्द होतो. अर्जदार महिला आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबात नसल्यास अर्ज रद्द होतो. तर अर्जदार महिला सरकारी नोकरीत कार्यरत असल्यास तर अर्ज रद्द होतो. आणि अर्जदार महिलेचे वार्षिक उत्पन्न 1,20,000पेक्षा जास्त असल्यास त्यांचा सुद्धा अर्ज रद्द होतो. तर अशा प्रकारे अर्ज रद्द होतं. तर अर्ज करण्याची पद्धत येथे दाखवण्यात आलेली आहे. तर अर्जदार महिला ग्रामीण भागातील रहिवासी असेल तर आपल्या जवळच्या जिल्हा कार्यालयात महिला सशक्तीकरण विभागात जावे लागेल. तसेच महिला शहरी विभागातील रहिवासी असेल तर आपल्या जवळच्या महानगरपालिका कार्यालयात जाऊन सशक्तीकरण विभागात जाऊन शिलाई मशीन योजनेचा अर्ज घ्यावा लागेल. तर तुम्हाला तिथून ते अर्ज घेऊन तुम्हाला अर्ज भरून तिथे तो सादर करावा लागेल. तर महिला सशक्तीकरण जे काही विभाग आहे तिथे जाऊन तुम्हाला तो अर्ज भेटेल. तिथून तुम्ही तो अर्ज घ्यायचा आणि संपूर्ण माहिती आणि दाखवलेले कागदपत्र त्याला जोडायचे आणि तो अर्ज तिथे जमा करायचा. तर अशा प्रकारे तुम्हाला मोफत शिलाई मशीन योजनाची जे काही लाभ आहे तो मिळेल. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि नक्की आपल्या जवळच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा, त्यांना जेणेकरून त्यांनाही मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेता येईल. तर अशा प्रकारे ही योजना आहे. तर या अगोदर खूप साऱ्या योजना असेल किंवा शेतकऱ्यांचे खूप सारे जे काही प्रश्न असतील, कर्जमाफी असेल किंवा PM किसानचा 16 हप्ता असेल किंवा खूप सारे महत्त्वाचे असे जे काही मुद्दे आहेत त्यावर मी खूप सारे असे व्हिडिओ बनवलेले आहेत. तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ते व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या चॅनलला नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.